विधानसभेच्या नंतर विधान परिषदेचे प्रमुख पद आता भाजपकडेच राहणार असल्याची शक्यता आहे आणि भाजप महायुतीतर्फे राम शिंदे आज अर्ज भरणार आहेत। सकाळी 10 वाजता राम शिंदे अर्ज भरणार आहेत। विधान परिषद सभापती पदासाठी हा अर्ज दाखल करण्यासाठी आजची मुदत आहे आणि सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। सभागृहातल्या पक्षीय बलाबलामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे। त्यामुळे विधान परिषद सभापतींची ही निवड नेमकी कशा पद्धतीने होतीये, कशी सगळी प्रक्रिया राबवली जाते बघणं महत्त्वाचं ठरेल। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, आजच्या दिवसभरातली हिवाळी अधिवेशनातली ही एक महत्त्वाची घडामोड असणार आहे, ते म्हणजे विधान परिषदेचे सभापती। काय नेमकं या संदर्भातल्या अटकळी आहेत, काय अंदाज आहेत, कारण भाजपकडेच हे सुद्धा पद जाणार असल्याचं कळतंय। अनुपमा, निश्चितच विधानसभेतलं विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्रीपद ही दोन महत्त्वाची पदं भाजपनं स्वतःकडे ठेवलीत। त्यानंतर आता पाठोपाठ विधान परिषदेचं सभापतीपद देखील भाजप स्वतःकडेच ठेवतोय असं सध्याचं तरी चित्र आहे। विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजप प्रणित महायुतीकडनं राम शिंदे हे 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील। काही वेळात राम शिंदे विधान भवनामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल केला जाईल। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या अटकळी किंवा ज्या शक्यता यामध्ये वर्तवल्या जातात त्यामध्ये एकंदर भाजपचं आणि महायुतीचं विधान परिषदेतलं संख्याबळ पाहता, बलाबल पाहता, पक्षीय जर आपण अंदाज पाहिला तर राम शिंदे हे निवडून येणं जवळपास निश्चित आहे। जर आपण आकडेवारीवरती नजर टाकली तर भाजपचे विधान परिषदेमध्ये 19 सदस्य आहेत, शिवसेना 6 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 सदस्य आहेत आणि अपक्ष असलेले 3 ज्यांचा भाजपला पाठिंबा आहे 3 सदस्य भाजपसोबत आहेत। त्यामुळे एकंदर विधान परिषदेतलं हे बलाबल पाहता भाजपचा उमेदवार निवडून येणं हे जवळपास एक औपचारिकता म्हणूनच बाकी आहे। यामध्ये शक्यता अशी देखील होती की विधानसभेचं अध्यक्षपद आणि मुख्यमंत्री पदानंतर कुठेतरी परिषदेचं सभापतीपद जे काही आहे ते भाजपला दिलं जाईल, माफ करा शिवसेनेला दिलं जाईल। कारण या पदावरती गेल्या अनेक वर्षांपासून उपसभापती म्हणून विधान परिषदेत कार्यरत असलेल्या नीलम गोऱ्हे यांचं नाव सातत्यानं चर्चेलं जात होतं। नीलम गोऱ्हे जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेकडे आल्या तेव्हा सुद्धा यांचं नाव पुढे आलं होतं। मात्र आता ही सगळी शक्यता पाहता राम शिंदेंचं नाव कुठेतरी आघाडीवर दिसतंय आणि राम शिंदे 10 वाजता आपला अर्ज देखील दाखल करतील। त्यामुळे राम शिंदे हे विधान परिषदेचे पुढचे सभापती असतील हे जवळपास निश्चित झाले। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडनं सध्या तरी अजूनही कुठल्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट आहे। जरूर या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करू। धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे आणि राम शिंदे काही वेळामध्ये आता अर्ज भरण्यासाठी येतील। 10 वाजताची ही नियोजित वेळ आहे, त्यामुळे आजचं लक्ष हे विधान परिषदेकडे लागलेलं आहे। तर आपण पाहूया एकदा संख्याबळ। भाजप 19, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 7 विधान परिषदेतलं हे संख्याबळ आहे।